UPSCमधील लॅटर एंट्री स्कीम ही काही नवीन नाही आहे. दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सरकारच्या काळात याची औपचारिकपणे घोषणा करण्यात आली होती. पण त्याआधी 1950 पासून देशात विविध मोठ्या पदावर अनेकांची लॅटरल पद्धतीने नेमणूक करण्यात आली होती. त्या 2-3 उदाहरणं जर बघायची म्हटलं, पहिले म्हणजे I.G. पटेल, जे की IMFमध्ये कार्यरत होते आधी, त्यानंतर RBIचे गव्हर्नर झाले. दुसरं म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, ते सुरुवातीला इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. त्यानंतर ते पुढे अर्थमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री झाले. तिसरं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर RV शाही, ज्यांची 2002मध्ये अटल बिहारी सरकारने पॉवर सेक्रेटरी म्हणून नियुक्ती केली गेली. त्यावेळेस अटलजींना पॉवर सेक्टरला बूस्ट द्यायचं होतं, त्यासाठी एक्सटर्नल एक्सपर्टीजची गरज होती, त्यामुळे त्यांची नियुक्ती केली गेली. बरं, आता 45 जागांसाठी काढलेल्या लॅटरल एंट्रीच्या जाहिरातीला थोडासा विरोध होताच सरकारने ती जाहिरात मागे घेतली आहे, तर ती चूक आहे. कारण रूल्स रिक्वायरिंग स्पेशलाइज्ड नॉलेज दॅट ट्रॅडिशनल सिव्हिल सर्व्हिसेस कुड नॉट प्रोव्हाइड अँड टू एनहान्स पॉलिसी इम्प्लिमेंटेशन अँड गव्हर्नन्स, ही लॅटरल एंट्री मागचं प्रायमरी गोल होतं. सरकारच्या या निर्णयामुळे विविध क्षेत्रातील एक्सपर्ट व्यक्ती सरकारमध्ये येण्यापासून वंचित राहणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे गुड गव्हर्नन्ससाठी इनोव्हेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन किती गरजेचं आहे. आणि हो, प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशनपेक्षा फील्ड एक्सपर्टीज पण गरजेचं असतं. ते आपल्याला कधी समजणार आहे